माजी खासदार इम्तियाज जलील माध्यमांशी संवाद साधतायत, थेट जाऊयात. कोणकोणत्या नेत्यांनी एक नेत्यांनी 500-500 फाईल्स, एका फाईल मध्ये किती पैसे मिळतात? 2.5 लाख रुपये देतात. किती गोरगरीब एससी समाजातले, गोरगरीब बुद्धिस्ट समाजाचे लोकांना नेताजी आपल्या स्वतःच्या खिशामध्ये 1 लाख रुपया, काही नेते तर असे आहे की 1.5 लाख रुपया आपल्या खिशात 500-500 फाईल्स तयार करत आहे. बोगस फाईल्स, बाहेर राहणारे, काही देणं घेणं नाही, संबंध नाही आहे, पण फाईल्स तयार केलेले आहे. मी महानगरपालिका आयुक्तांना सांगणार आहे की साहेब, जेव्हा मी एका कॅबिनेट मिनिस्टरच्या विरोध डीजी अँटी करप्शन ब्युरो सीबीआय पर्यंत पोहोचू शकतो, तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सुद्धा मी सगळे पुराव्यासहित जाणार आहे की कशा प्रकारचे हे लोक बोगस फाईल्स तयार करून, बोगस डॉक्युमेंट्स तयार करून, आणि पुराव्यासहित, मी पुरावा नसला तर मी बोलत नाही, सगळे पुरावे मी सादर करणार आहे. हे जे जितके स्टेजवर मंडळी होती ना की इम्तियाज जलील करके, हे तेच लोक आहे की ज्यांना असं वाटतं की बाबा इतकं वर्ष आम्ही हे पैसे गोरगरीब समाजाचे लुटून खाल्ले आहे, आमच्या बुद्धिस्ट समाजाचे पैसे आम्ही खात आहे, आम्हाला कोणी विचारण्याची हिंमत नाही होती. विचारणार नाही, पण मी विचारणार तुम्हाला. 7 कोटी रुपये मिळाले ना, तर हे समजू नका की आपण मोठे मोठे चेन आणणार आहे, मोठ्या गाड्या घेणार आहे करके. तुमच्या 7 कोटीच्या हिशोबावरही मी माझी नजर ठेवणार आहे, नाही तर मला माहित आहे कुठे तक्रार करायची आहे. 7 कोटी काय प्रकरण आहे, थोडं आणखी बोलून सांगा. समाज कल्याण विभागामार्फत एक स्कीम, कोणते मंत्री होते आपले, हंडोरे साहेब, चंद्रकांत हंडोरे साहेबांनी एक खूप चांगली स्कीम सुरू केली होती. एससी समाजामध्ये एंटरप्रिन्योरशिप, बिझनेस डेव्हलप करण्यासाठी एक स्कीम तयार करण्यात आली होती. 7 कोटी रुपयाची ते स्कीम असते. एक प्रपोजल तयार करा, एक प्रपोजल तयार केल्यानंतर त्याचं इन्स्पेक्शन होतो आणि त्याचे पैसे मग ते फेज वाईज आपल्याला मिळते. अनेक लोकांनी काय केलेले आहे, माझ्याकडे एक उदाहरण पण आलेलं आहे. ते 7 कोटी उचलले, तिथे 2 लाख रुपयाचं पण काम नाही केलं तिथे.